आई बाप आजचं हनुमंतरायाच्या मंदिरातलं ठिकाण आहे मोठे भाल. ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली. मला 11 वाजता फोन आला की महाराज तुम्ही जाऊन कीर्तन करा. म्हणजे दुसरे महाराज होते आज, पण त्यांच्या घरात प्रॉब्लेम झाला. त्यांना फोन केलं की माझ्या 11:30 प्रकारचं कीर्तन आहे वेळेला. म्हटलं मला नाही जमणार, पण ते म्हटलं तुम्ही जाऊ काहीतरी सेवा करा तुम्ही. तर म्हटलं ठीक आहे करू सेवा. तर आज या हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये जी सेवा करण्याचा योग मला आला. खरंच हे मला माझे परम भाग्य मी समजतो मायबाप. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण गजाननाच्या सामर्थ्याने, गजाननाच्या सामर्थ्याने संकट जाई माघारी. संकट जाई माघारी. गण गण गणात होते. रूप पाहता लोचनी सुख झाले हो सागर, झाले हो सागरी.
देवा तुझा विसर न व्हावा. सोपा आणि सुंदर आपण करा. हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. हेची दान दे गा देवा तुझा
विठ्ठल बालकुमारी विठ्ठल बालकुमारी विठ्ठल बालकुमारी विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुंदित विशालहार धवला या शुभ्रवस्त्राभूता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मादिक शंकर प्रभृतिनी देवे सदा वंदिता सामान्ता सरस्वती भगवती निशेषनाथ्यापा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा चिंता क्लेश दुःख अवघे देशांतरा पाठवी हे नायका गणपा मनोजं मारुती तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतालं वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तपुच्छं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति तद्वातीतं जगत्सदृशं तत्त्वमस्याभिलक्ष्यम् एकमित्रं पवनमचलं सर्वहि साक्षीभूतं भावात्मिकं विप्रलयितं सद्गुरु तन्नो
चरण सरोजम सांद्र लीला बुधाभम जगमहित पाणी मंडलम मंडलाम तरुण तुलसी माला कंदलम कंदलेकम सदैव दवासम विठ्ठलम चित्रयामि पांडुरंगा करोमि प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया सोनो भक्त कथा गुरुजनतया मामा असे बोलती नामे शंकरा शंकरा शुभकरा निसंगती जे संगती पुण्यनगरीचा पुण्यश्लोकीचा मोठी खरा शोभतो ऐसा वरा शुभवरा दांडेकरा वंदितो मंगलम मांगल्यम शिवे सर्व साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येच सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायविषयी सदा नम्रमाथा श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायदिशी सदा नम्रमाथा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नागतो श्रीनाथ राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा साष्टांग ज्ञानेश्वराची सूक्ष्म शक्तीस संचार केला सूक्ष्म शक्तीस संचार केला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला बोला पुंडली श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की श्रीराम रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की अम्बा भवानी माते भगवान गोपाल कृष्ण भगवान की लक्ष्मी नारायण भगवान की रामदेवी माते परम पूज्य खरे महाराज की जय परम पूज्य लक्ष्मण महाराज की जय परम पूज्य कपलाने महाराज की जय परम पूज्य पुरुषोत्तम महाराज की जय शिवा छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माता की जय सनातन वैदिक हिंदू धर्म की जय मंगलमूर्ती जय जय रवीर समर्थ मायबाप इथे उपस्थित राम भक्त असतील हनुमंत भक्त असतील अनेक देव आहेत अनेक देवांचे कुणी ना कुणी भक्त सर्व आज इथं आपण भक्त जमले आहोत आणि या माझ्या समोर माझे वरिष्ठ आहेत अज्ञाने आणि ज्ञानाने दोन्ही ज्ञानाने तर मोठे आहेत मी तुमच्या समोर अजून लहान आहे माझी आता सुरुवात आहे कुठे मोठे चुका होत असतील तेवढे तुम्ही सांभाळून घ्या माझ्या शरीरात 5 दिवस कीर्तन चालू आहे काल कीर्तन होता पण त्या ठिकाणी स्थिरता लाईटच नव्हती बिना लाईटची मला बोलावं लागलं म्हणून आज माझी थोडा आवाज बसलेला आहे रात्री 9:30 वाजता माझा नारळी ऍक्च्युली नारळी कीर्तन करतो वारकरी कधी जशी फाटे तशी फिरवावी बोला पुंडली तर मायबाप इथे बसलेल्या सर्वांना चरणी मी नतमस्तक होऊन आणि त्या हनुमंतरायाच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या कीर्तनाचा प्रारंभ करतो बाबा आज या कीर्तनासाठी सुंदर सोपा आपल्याला समजेल असा अभंग घेतलाय मायबाप हेची दान दिला देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी धन लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा तुका म्हणे धर्मवासी सुखी राहावे अम्मासी मायबाप हा अभंग आपल्या सर्वांना माहित आहे
आपण आरती घेताना सुद्धा हा अभंग प्रथम बोलतो आणि मग आपण आरती चालू करतो मायबाप. तर अभंग हा अभंग कोणाचा आहे मायबाप? तर या पृथ्वीवर या अखंड ध्यानात फिरवत आहे जास्त तर मायबाप या महाराष्ट्राला लागलेले एक सज्जन संत या पृथ्वीवर या जनजीवांच्या उद्धार करण्यासाठी त्यांनी आपला अखंड देह झिजवला. असे वैकुंठवासी देवनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या चाहतराचा अभंग तुमच्या समोर घेतलाय मायबाप. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं आहे की या अभंगातून ते काहीतरी देवाकडे मागत आहे. आपण पण देवाकडे काही ना काही मागत असतो, पण महाराज जे देवाकडे मागतात म्हणजे ह्यामध्ये मागणारा हे जगद्गुरु तुकाराम महाराज आहे आणि देणारा जगाचा मालक परमात्मा पांडुरंग आहे मायबाप. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर मायबाप एक 2 मिनिटं बोलू शकतो मी. आज या महाराष्ट्रामध्ये अनेक जातीचे पंथीचे लोक राहतात आपल्याकडे. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, शीख अनेक जातीची लोक या समाजामध्ये राहत असतात मायबाप. प्रत्येकाचे सण वेगळे असतात, प्रत्येकाचे धर्म वेगळे असतात मायबाप. पण मला सांगा मायबाप, आज तुम्ही मुसलमानांच्या त्या मशिदीवर कधी हिंदी गाणी लावलेले तुम्ही कधी ऐकलेत का? बौद्धांच्या त्या बौद्ध विहारावर कधी हिंदी गाणी कधी तुम्ही ऐकलेत का? ख्रिश्चनांच्या त्या मंदिरात कधी हिंदी गाणी कधी ऐकलेत का? मग तुम्ही आम्ही आमच्या प्रत्येक सणाला डीजे हिंदी गाणी का लावत असतो मायबाप? याचा बारकाईने विचार करा मायबाप. आज जर महाराष्ट्राने सर्वे केला तर आपले जेवढे सण आहेत ना त्या प्रत्येक सणात दारू ही आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबर लागतो मायबाप. कुठेतरी मनाला जरा वाईट वाटतोय त्याला अवध करा. आज गणपती बाप्पा असेल त्याची आरती चालू असतो. आज काही लोक भक्तांनी आरती करणं सुद्धा चप्पल काढत नाही. विचार करा बरं. व्यसन करून तुम्ही देवाजवळ आरतीला येता. मला सांगा, जर या भाल गावातला एखादा मुलगा असेल, तो जर दारू पिऊन रात्री घरी गेला तर त्याचे वडील काय करतील? आरती करतील का? अरे वा 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 म्हात्रे पाटील आलात, या 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 काय तुमची सेवा करू, काय एक खबर करून देईल. विठ्ठल 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 मला सांगा मायबाप, तुम्ही दारू पिलेली जर तुमच्या वडिलांना आवडत नसेल तर माझ्या या देवाला कशी आवडेल मायबाप? कशी आवडेल? अरे मुसलमानाची जर पत्नी जर माहेरी जात असेल ना तर आपल्या मुलाला सांगते, बच्चा मैं जरा मायके जा रहा हूँ, 1-2 बार उनका कुरान, जैसा आमची भगवद्गीता है, कुरान वो कुरान 1-2 बार पढ़, वो बच्चा 1-2 बार कुरान पढ़ता है. पण आम्ही कधी आई तर महिला म्हणतात, तुम्ही कधी भावाला जाताना सांगितलं का मुलाला की बाळा आम्ही मामाकडून येतो का आत्याकडून येतो, त्याला भगवद्गीता किंवा त्याला अभंग जरा एक ज्ञानेश्वरी वाच? नाही सांगणार. उलट त्याला मोबाईल देणार, त्याला पैसे देणार. हे आपले संस्कार आहे बाबा. म्हणून सांगायला तात्पर्य माझं असं आहे की आपण आज ही भगवंताची सेवा करतो, पण त्यापूर्वी सेवा करण्याअगोदर आपल्याला हे चरित्र कसं असावं नाही बा. आपण अभंगाकडे बोलूया. याची दान देवा देवा तुझा विसरण बाबा, तू न नाही न आवडी याची माझी सर्व जोडी. भगवंत आणि तुकाराम महाराज, म्हणजे तुकाराम महाराज भगवंताकडे काहीतरी मागत आहेत आणि भगवंत काहीतरी तुकाराम महाराजांना देणार आहे.
पण लक्षात ठेवा, मागणारा जगद्गुरु तुकाराम महाराज आणि देणारे जगाचा मालक. पण मात्र सुद्धा मागणाऱ्याचा अधिकार असावा लागतो. माय बाप, कुणी कोणाकडे काही मागत नाही. तुकाराम महाराज हे असे कसे व्यक्ती होते का? तुकाराम तुकाराम नाम घेता काहे अनुरेलो तो कडा तुका आणि तुकाराम माझी साधी व्यक्ती नव्हती ना माय बाप. आणि तो जगाचा मालक, मागणाऱ्याकडे आणि देणाऱ्याकडे तीन गोष्टी असाव्यात. पहिला म्हणजे तो उदार असावा, दुसरा म्हणजे तो श्रीमंत असावा, आणि तिसरा म्हणजे तो स्वतंत्र असावा. मग मला सांगा, आता जगाचा मालक तीन गुणांनी युक्त नाही का हो? जगाचा मालक स्वतंत्र नाही का? उदार नाही का? करुणाकर नाही का तो? आपण एखाद्या कार्यकर्त्याकडे गेलो ना, हो मला एक 10,000ची देणगी हवी. काही कार्यकर्ता उदार असतो, तो म्हणता एका चेक सही करतो, किती अमाऊंट टाका. पण काही असतात ते, आम्ही मी तुम्हाला उद्या सांगतो. हे संध्याकाळी घरी गेल्यावर आपल्या पत्नीला विचारणार की किती द्यायचं की नाही द्यायचं. विठाला विठाला हो, तर अशी काही लोक असतात. पण माझा भगवंत, अरे जो जगाचा मालक तुकाराम महाराजांच्या पत्नीच्या पायामध्ये काटा रुतला, तो काढण्यासाठी तिथे आला. तो माझा भगवंत उदार नाही का हो? उदार नाही का हो? तो करुणाकर नाही, स्वतंत्र नाही का हो? अरे ज्याची त्या भगवंताची सेवा करण्यासाठी लक्ष्मी दासी होती, तो भगवंत श्रीमंत नाही का हो? करुणाकर नाही का हो? करुणाकर तुम्हाला फक्त एक छोटस उदाहरण देतो माय बाप. तो उदाहरण आहे भगवान श्रीकृष्ण आणि सुदाम्याचा. आणि सुदाम्याच्या घरी अशी अवस्था बिकट झाली की 4 दिवस त्याला जेवण नाही माय बाप. 18 विश्व दारिद्र्य त्या सुदाम्याच्या घरी पेरलं होतं. अरे एखाद्याच्या आपल्या घरी जर अशी अवस्था आली ना, 18 विश्व दारिद्र्य, तर तुम्ही म्हणाल त्या तुझ्या देवपणाला पण आग लागो आणि तुझ्या त्या संसाराला पण आग लागो, अशी अवस्था आहे. पण माय बाप, माझा सुदाम्या इतका उदार होता. सुदाम्याची पत्नी म्हणाली, अहो 4 दिवस अन्न नाही, पोरं बघा उपाशी आहेत. हे असं ऐकलं आहे. तुमचा जगाचा मालक तो मित्र तुमचा श्रीकृष्ण भगवान मोठा श्रीमंत आहे, त्याची सोन्याची द्वारका आहे, जाऊ काहीतरी मागायला जा तुम्ही, तुम्हाला देईल तो. तेव्हा माझा सुदामा म्हणाला, अगं सुशीले म्हणजे सुदामाच्या पत्नीचं नाव. अगं सुशीले, अगं तुझ्या चांगल्या या अंतःकरणामध्ये अशी वाईट विचार कसे आले ग, कसे आले? तेव्हा सुशीला म्हणाली, हा भीक मागून खाईल पण देवाकडे जायचा नाही. पत्नी हुशार असते बघा. प्रत्येकाच्या संसारामध्ये नवरा बायको दोघं जण बघा, असे कधी संसार आहे का की नवरा बायको शांत नाही, नवरा बायको तापत नाही. भगवंतानी संसाराची जी दोन्ही चाकं आहेत, एक शांत तर एक तापट, एक तापट तर एक शांत, अशी दिलेली आहे. तर मग तो स्वभाव असतो. तर तिने विचार केला, काहीतरी डोकं चालवलं पाहिजे आणि माझ्या या सुदामाला पाठवलं पाहिजे. तर म्हटलं, अहो ऐकलं का? अहो एवढे वर्ष झाले तुम्ही तुमच्या मित्राला भेटायला नाही गेला. तिने नाजूक जागेवर डोकं ठेवलं बघा कसं. भेटायला तुम्ही गेलात नाही, काय तो तुझा मित्र तुमचा काय विचार करत असेल? तेव्हा म्हटलं, अगं हो जायला पाहिजे, पण मी रिकाम्या हाताने कसं जावं? लक्षात ठेवा, कधी पण कुणाकडे जायचं असेल रिकाम्या हाती जाऊ नये. फुलाची पाकळी काहीतरी तुम्ही तिथे घेऊन जा, रिकाम कधी जाऊ नये. आणि मग ती म्हणते, तुम्ही चिंता करू नका, मी बघतो काय करायचं आहे ते. आणि मग त्या सुशिलाने शेजारच्या 4-5 घरातले थोडे 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 ते पोहे आणले, एक मुठभर पोहे बनवले आणि त्या सुदामाच्या त्या काठोळ्यात बांधले आणि म्हटलं, जा
सुदाम्या निघाला. फाटका धोतर, फाटकी ती बंडी, इकडे तिकडे फाटे ठिगळ लागलेलं, पायात चप्पल नाही, आज 4-5 दिवस उपाशी निघाला. निघाला 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 भरणामध्ये निघाला. घनश्याम तुझे ढूंढू कहाँ कहाँ, घनश्याम तुझे ढूंढू कहाँ कहाँ. अरे भर उन्हामध्ये पाया चप्पल नाही, डोक्यावर काहीच नाही, आणि उन्हाने तडपलाय. आज 4-5 दिवस पोटामध्ये अन्न नाही, पायाला फोड आले, रक्त फुटलाय, आणि धावतोय धावतोय चालतोय चालतोय. आणि मग त्याला जरा चक्करसारखं वाटतं, म्हणजे एका झाडाखाली बसला आणि माझ्या भगवान श्रीकृष्णाने पाहिलं. अरे माझा मित्र सुदाम्या आज माझ्याकडे तो येऊ शकत नाही. मग भगवंताने काय केले, त्या निद्रावस्थेमध्ये त्याला त्याच्या द्वारकामध्ये आणून ठेवले. आणि मग डोळे उघडले, अरे मी द्वारकेमध्ये कसं काय आलो. आणि मग पाहतो तो समोर द्वारका. उठला आणि काठी घेतली आणि धावतोय धावतोय. एक दोघांना विचारलं, अहो द्वारका ना म्हटलं. अहो द्वारका द्वारका, हा द्वारकेचा तो राजा आहे ना, तो माझा परममित्र आहे. लोक हसायला लागले. काय याला दलिद्री भिकारी, चप्पल नाही, धोतर फाटलेला, रे 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 रे, देवाचा असला मित्र. अरे मला वाईट वाटत, पुढे गेला. जाता जाता तो त्या द्वारपाल होते भगवंताचे एक जय आणि एक विजय. त्याला म्हटलं, अरे ही द्वारकेचा राजा श्रीकृष्ण आहे ना, तो माझा परममित्र आहे. पण जय विजय त्याच्याकडे डोक्यापासून पायापर्यंत बघत बसते. आणि विचार केला, अरे रे 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 रे, माझ्या देवाचा असं सुद्धा मित्र आहे. देव माझा किती दयाळू करुणाकर आहे. जाऊन सांगा तुम्ही देवाला. आणि मग जय विजय धावत धावत देवाजवळ गेले. आणि माझा जगाचा मालक सिंहासनावर बसला होता, इकडे दासी वारा घालत होती. आणि येऊन सांगितलं त्यांनी, देवा अहो एक दलिद्री भिकारी ब्राह्मण आपल्या द्वारपालावर आपली वाट पाहत आहे. तो म्हणतोय की द्वारकेचा राजा माझा मित्र आहे. म्हटलं काही नाव त्याचं आहे. नाव ते जय आणि विजय म्हणाले, पूछत दीन दयाळ, पूछत दीन दयाळ, बतावत पनु नाम सुदामा. आणि हे सुदामाचं वाक्य त्या भगवंताने कानावर ऐकलं. आणि माझा जगाचा मालक खडखड उभा राहिला. आणि हाची धाव ठोकली, अंगावरची शाल उडाली, चप्पल नाही घातली, आणि धावतोय धावतोय धावतोय. राण्या बघत बसल्या, प्रतिबल बघत बसले, माता रुक्मिणी बघत बसली. आणि हा जगाचा मालक एवढा वेळा कोणासाठी झालाय, कोणाला एवढा. आणि धावत 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 जातोय. आणि मग सुदाम्याने विचार केला, हा एवढा मोठा श्रीमंत मला नाही बघत, मला भेटायला येणार. मी आता माघारी जातो. आणि मग मागे जायला निघाला. आणि कानावर आवाज आला, सुदाम्या. सुदाम्यानं पाहिलं आणि भगवंताच्या डोळ्यातून या अश्रू गंगा वाहल्या. आणि सर्व जनता रडू लागली. दोघ जण एकत्र आले, अशी घट्ट मिठी मारली. अरे राम, स्वर्गातले देव सुद्धा खाली पाहत होते की एक भक्त कसा असावा, एक मित्र कसा असावा. तर या जोडीतून शिकावा. आता समाज रडत होता, पण माझा सुदामाच्या डोळ्यातून अश्रू नव्हता. मायबाप का तर समाजाच्या समोर रडावं. तर सुदामाने विचार केला, जर मी आज रडलो, जर मी आज रडलो, या समाजाला वाटेल की हा दरिद्री भिकारी ब्राह्मण देवाकडे काहीतरी मागायला आलाय आणि म्हणून तो रडला नाही. आणि मग माझ्या राजाने, तुम्हाला माहिती आहे पुढचं, राजा रथात बसवून त्याला घेऊन गेला, सोन्याचा पितांबर अंघोळ केली. आणि मग राजाने त्याला घरी पाठवलं नव्हतं. ही स्टोरी आहे. पण राजाने त्याला जाताना काही दिलं नाही, पण तिकडे गेल्यावर काय दिलं,
सोन्याचं महाल. मग मला सांगा माझा राजा करुणाकर नाही का हो? माझा भगवंत करुणाकर नाही का हो? आपण अभंग बघतो की ह्याची दान देगा देवा तुझा विसरण बाबा गुण गायीना आवडली ह्याची माझी सर्व जोडी. जगद्गुरु तुकाराम महाराज, त्यांचे वडील गोरोबा, त्यांचे आजोबा विश्वंभर, बरोबर ना? विश्वंभर रोज वारीला जायचे. विश्वंभर गेल्यानंतर ही बोलोबांनी पिढी घेतली. बोलोबा नंतर कोण आहे? बोलोबा नंतर कोणीच नव्हतं. पण बोलोबा दर वारीला जायचे आणि वारीला गेल्यानंतर आपल्या पत्नीला ते कधीच देत नव्हते. आणि वारीशी आल्यानंतर हा 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 काय त्या वारीचा आनंद आपल्याला माहिती आहे. आज भालून आपण दरवर्षी जातो, मी तुझ्या सोबत असतो आणि काय तो आनंद, काय त्या फुगड्या आणि काय ती तुळस घेऊन वा 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 काय सुंदर वातावरण. असं वातावरण येऊन बरोबर त्या कणकाईला सांगत असतं, जगाई मुक्ताई नेसली हिरवी लुगडी, जगाई मुक्ताई नेसली तिला सांगितलं. कणकाईला वाईट वाटायचं. कणकाई म्हणायची, हो कशाला मला सांगतो, मला तर तुम्ही नेत नाही, मला कशाला तुम्ही सांगता. एक काम करा ना, मला वारीला न्या, तुम्ही मला वारीला न्या. म्हटलं वारीला तुला नेईन, पण देवाकडे काही मागायचं नाही. म्हटलं मी देवाकडे काय मागणार आहे? त्याला फक्त एक गोष्ट कमी होती, ती म्हणजे पुत्र नव्हतं. माय बाप पुत्र मागणं नाही हो, मी कशाला मागू? अहो 12 बरोबर जमीन जागा आहे, सोनं नाणी भरपूर काही आहे, मी कशाला मागू देवाकडून? पण खरंच हो तुमची शपथ घेऊन सांगतो, हे नाही मागणार. मग ते म्हणतात ठीक आहे, बघा शपथ दिलीस तुम्हाला. हो हो तुमची शपथ घेऊन सांगतो, मी देवाकडे काहीच मागणार नाही. तर 1 वर्ष उलटून गेला आणि 3ऱ्या वर्षी ती वारी आली. सांगितलं, अगं कणकाई चल 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 चल, आपल्याला सकाळी आता उद्या निघायचं आहे, येतेस ना? हो हो येतोय. तिने आपलं गाठोडे वगैरे बांधलं. तिची 8 वर्षाची तिची तहान आहे की माझ्या त्या सावल्या लोकांना पांडुरंगाला मी कधी भेटणार आहे. तिची भूक हरपली. रात्रभर झोप नाही, सकाळ कधी होतोय आणि त्या वारीमध्ये मी कधी प्रवेश करतोय. आणि मग पहाट झाली, अंघोळ पाणी झालं आणि त्या वारीमध्ये मस्त साडी लावून डोक्यावर तुळस आणि सर्व निघले. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवनाला, जीवाच्या जीवनाला, निघाले उन्हामध्ये दर वारीमध्ये नाचत 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 निघाले. 7-8 दिवस झाले आणि चंद्रभागेच्या बागेमध्ये पोहोचली. चंद्रभागेमध्ये स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, सर्व जे आहे त्यांचं दर्शन घेतलं आणि रांगेमध्ये उभी राहिली. एक पुरुषांची लाईन आणि एक स्त्रियांची लाईन. बरोबर, अरे कणकाई नको काही मागू. अहो कशाला तोंड लावता, मी नाही मागणार. हो काय मला कमी आहे, भरपूर काही आहे, मी नाही मागणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका. चला झालं लाईन्स. आता या देवाच्या गाभाऱ्यापर्यंत आली. कणकाई माझी
व्याकुळ झाले हो त्या भगवंताचा. इतक्या वर्ष भगवंताचं रूप नव्हतं पाहिलं. त्या भगवंताचं रूप पाहण्यासाठी नुसती टोकवतोय अशी टोकवतोय ती. तिला त्या गर्दीमध्ये दिसत नाही. आता मला वाटतं काय गाभाऱ्यामध्ये ते पाऊल टाकणार. काही अहो नका हो, शांत बसा हो, मी नाही मागणार. मला देवाचं रूप ते बघू द्या. नुसतं तोंड लावलंय सकाळपासून. तुम्हाला काय माहिती बाईची आत्मा. काय शपथ दिली होती की पुत्र मागणार नाही. आणि त्या गाभाऱ्याच्या समोर उभी राहिली आणि माझ्या त्या परमात्माला पाहिलं आणि डोळ्यातून टचकन पाणी आलं. भगवंता, आज इतक्या वर्ष तुला पाहण्यासाठी मी उत्सुक आहे आणि आज अखेर तुझ्या समोर आलो. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. आणि मग आता ती स्त्री आहे हो. आणि स्त्री ही भगवंताची. स्त्रीला एक दोष दिलाय भगवंताने. भगवंताने स्त्रीला एक दोष दिलाय मायबाप, की तुम्ही स्त्रियांना किती सांगा, ते कुठल्याही मंदिरामध्ये जाऊ दे, काहीतरी मागितल्याशिवाय राहत नाही. हा स्त्रियांचा दोष आहे मायबाप. तर त्यांची चुकी नाही, तर त्यांच्यामध्ये नैसर्गिक गुण आहे मायबाप. मग त्या कनकाईने म्हणाली, देवा अरे सावल्या विठ्ठला, आज इतकी वर्ष तुझी वाट पाहतो, पण आज अक्षरशः तुला मी धावला. काय तुझं सुंदर रूप आहे रे. खरंच खरंच तुझं खूप सुंदर रूप आहे सावल्या विठ्ठला. हे बघ, मला काही नकोस, मला काही देऊ नको, माझ्याकडे भरपूर काही आहे. पण स्त्री आहे का, पण पहिले विश्वंभर होते, ते तुझी वारी करत होते. मग बोलोबा वारी करत होते. मग आता माझा पती गेल्यानंतर वारी कोण करणार. तुला तुझी वारी खंडित असेल ठेवायची ना, तर मग पुत्र दे. मला पुत्र नको देऊ, तर पुत्र दे. बोला पुंडली गोनाईने नवस केला, गोनाईने नवस केला. देवा
इकडं भगवंताने आवाज दिला, बोलोबा समजला आईने कुटानं केला. ही पचकली. काय रे पांडुरंगा, इतक्या वर्ष मानवर न केलीस, आज कशी मानवर केलीस? नाही रे, मी माझ्या कर्जातून आज मुक्त झालो. वसूल केलं कर्जातून मुक्त झालो. का रे, माझ्या पत्नीने काही मागितलं का? तिने नाही मागितलं. तिच्या मनात काय आहे ती मी ओळखलं. नाही बाप, मला सांगा, जेव्हा आपण जन्माला येतो आपल्याला दात नसतात, तेव्हा आईच्या स्तरामध्ये दुधाची निर्मिती करतो तो भगवंत. तुम्हाला दात आल्यावर भाकरीची सोय का करणार नाही? तुम्ही चिंता करू नका माईबाप. तुम्ही फक्त याचं टेन्शन घ्या की आपल्याला एक ना एक दिवस जाणं आहे, याचा टेन्शन घ्या माईबाप. आणि मग अशा या पंचमीमध्ये माझ्या तुकाराम महाराजांचा जन्म झाला माईबाप. मग तुकाराम महाराज सांगतात की याची दाने देगा देवा तुझा विसर न व्हावा, उन गायी न आवडी हीच माझी सवय. तुकाराम महाराज म्हणतात की जे उचित आहे ते मी भगवंताकडून मागणार, आणि जे उचित नाही ते मी नाही मागणार. कारण मी समाजाच्या कल्याणासाठी जे मला जेवढं मला चांगलं वाटेल ना नाही बाप, त्या भगवंताकडे त्यांनी नाही केलं तर मी गाळानं मांडून त्यांच्याशी मागणारच. मला सांगा उचित आणि अनुचित. एक उदाहरण तुम्हाला देतो. घरात आपल्या घरात उदाहरण देतो नाही बघ. मला सांगा, एखाद्या माईवरची जर साडी फाटली, तिने आपल्या नवऱ्याला पतिदेवाला सांगितला की अहो ऐकलं ना, आपली आता जत्रा आली, तर साडी वगैरे नवीन मला पाहिजे. 2 साड्या गेल्या वर्षी घेतल्या, तुम्ही काय सोन्याचा पान करणार, तो पण अजून पान नाही केलं, कधी करणार? बरं नका पान, 2 साड्या आणा मला. हा मध्ये जा, मुलाच्या भागात नका जाऊ, दुकानातून आणा. 200 आणताना सांगता 800ला, असं करू नका. तर हे मागणं उचित आहे, बरोबर आहे, हे मागणं उचित आहे. पण त्याच महिलेने जर त्याच पतिदेवाला सांगितलं, ओ ऐकलं ना, त्या बाथरूम मध्ये बाल्टीमध्ये जरा साडी भिजत घातल्या होती, जरा दोरीवर टाका, हे काय आहे? अनुचित. तुमच्या गावात नसेल, मी सांगतोय. विठाला 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 तर मायबाप, तुकाराम महाराज सांगतात जे उचित आहे ते मामी मागणार आहे. वडिलांची रीत जागत आहे, जे आहे ते मी मागणार आहे. जगद्गुरु महाराजांनी काय मागावं? काय मागावं जगद्गुरु महाराजांनी? की ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. काय मागितलं की देवा मला काही नको देवा, फक्त तुझा विसर नको पडावा. आणि काही लोक मीराबाईकडे गेले, मीराबाई तुम्ही काय कमवलं, काय मला देवाकडे मागितलं? तो मीराबाई म्हणली, पायोची मैने राम रतन धन पाई, पायोची मैने राम रतन धन पाई, वृंदावनातल्या लोकांना तर तुम्ही काय मागितलं? हमारा धन राधा 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 राधा, हमारा धन राधा. आणि माझ्या तुकाराम महाराजांना तुम्ही काय कमाला हो? आम्हा घरी धन शब्दांचीच रचने. आणि आपण काय म्हणतो? याची दान देगा देवा माझा पगार 90,000 व्हावा, याची दान देगा देवा माझा शेतामध्ये बंगला व्हावा. क्षणभंगुर आहे, क्षणभंगुर. एसी उघडा दासी उघडा कपड्यासाठी गळशी नाटक, बिन प्रवेशासाठी एक धागा सुखाचा, एक धागा दुःखाचा.
अभंग असा आहे मायबाप, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, धनलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. इथं माझी सर्व जोडी, धनलगे मुक्ती धन संपदा. आता धन 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 या धनासाठी माणूस, आज मला सांगा प्रत्येकाची धावपळ कशासाठी आहे सांगा. इथं बसलेला प्रत्येक जण सांगा, आज माणूस कशासाठी धावतो? फक्त आणि फक्त पैसा पैसा पैसा, फक्त पैसा. आणि मग धन धन करायचा आणि मग शेवटी एकदा तुम्ही मायबाप एखादा असा कोरा पेज घ्या आणि पेन घ्या आणि तुम्ही असं निवांत बसा आणि त्याच्यावर तुम्ही नाव लिहा, तुमचं स्वतःचं नाव लिहा आणि पुढं फक्त लिहा कै लिहा कै. बघा कसा अंगावर काका उभा तुमचा. अरे तो धनवान आहे ना, किती धनवान असू दे, पण मेल्यावर त्याच्या पुढे कै लागतो मायबाप. हा कै तर लिहिताना सुद्धा तुमचा अंग असा हात तुझा तडफडल. मग कशासाठी एवढा आणि कोणासाठी कमवतो? धन 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 कोणासाठी कमवतो? तर आपल्या बायका मुलांसाठी. कोणासाठी कमवतो? आपल्या नातेवाईकांसाठी. भगवंताने सांगितले कमवा, पण फक्त पोटापुरता कमवा. बरोबर. तर भगवंताने सांगितलंय की फक्त पोटासाठी कमवा, जास्त कमवू नका. कुणासाठी कमवता? तर बायका मुलांसाठी. तुकाराम महाराज सांगतात, तू म्हणशील बायका पोर, ती तुझ्या मागचे चोर. तू म्हणशील बायका पोर, तू तुझ्या मागचे चोर. अरे मेल्यावरती मडक पडतील तुझ्याच डोक्यावर. अरे मेल्यावरती मडक पडतील तुझ्याच डोक्यावर. तू घे घे घे, तू हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावसी नशिबाला, कारण तस ठाई ठाई या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. कुणे कुणाचा नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती दाशी एक माझे माझे म्हणून. सर्वांना माहिती आहे तरी सुद्धा पैसा 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 मायबाप. आता संसारामध्ये कोण सुखी आहे मायबाप? मला सांगायचं बसल्यावर कोण सुखी आहे संसारामध्ये? की बाबा महाराज मी सुखी आहे म्हणून कोणाची हिंमत नाही होणार हात वरती करायची, कोणी सुखी नाही. हा संसार कसा आहे मायबाप सांगू? हा संसार असा आहे मायबाप, ह्याच्यामध्ये या जीवाला कधी समाधान नाही. या जीवाला कधी समाधान नाही. मोदी आपले पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं होतं मागे, अमृत महोत्सव दिन सब लोगों ने कृपा करके अपने घर के ऊपर झंडा लगाओ, नया कपड़ा, और 15 अगस्त के दिन अमृत महोत्सव सर्वांनी साजरा केला. प्रत्येकाने घरावर झेंडे लावले होते. एका शाळेमध्ये मास्तरांनी सांगितलं की मुलांनो हे बघा, उद्या झेंडावंदन आहे, उद्या नवीन कपडे हवे सर्वांना. चौथी पाचवीची पोरं भाई लहान शाळेमध्ये घरी गेला, बोलला तो, बाबा बाबा मला उद्या आमच्या मास्तरांनी नवीन शर्ट पॅन्ट आणायला सांगितलं. हो तुम्ही आणा. सर्वसामान्य म्हटलं आहे तुला तोच घालला. नाही नाही बाबा मला पाहिजे, बाबा मला पाहिजे. बायको म्हणाली, अहो आपला एक बोलता एक आहे, कुठं आपल्याला हा मुला आहे आता एक. बरं ठीक. संध्याकाळी पेंगला गेले, फिरवून मस्त शर्ट पॅन्ट आणला. संध्याकाळी मुलाच्या हातात दिला. मुलगा खुश, वा 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 बाबा आणले, वा वा वा.
आता उद्या सर्वांना शाळेत दाखवणार मी. वा 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 आनंद येणार. पेन्सिल माझा मुलगा 5 वर्ष एक पेन्सिल आता पेन्सिल आता घेऊन झोपतो असं घेऊन झोपतो पेन्सिल. एक आनंद वेगळा असतो. पेन्सिल 10 रुपयाची 5 रुपयाची. आणि रात्री आता आपण कसं लग्न करायला आदल्या दिवशी कपडे घालून बघतो कसा आहे शर्ट घालते की नाही त्या कसं काय आहे. हा मुलगा रात्री 10:30 वाजली जेवला वगैरे आणि रूम मध्ये गेला शर्ट घातला बसतो की वा 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 सुंदर सुंदर. ती पॅन्ट घालायला गेला तर पॅन्ट ही दादा मुलगी एवढी मोठी पॅन्ट. अरे बापरे आता काय होईल. कोण सगळी शाळेत हसतील मला. ऐकलं अगं आई आई ऐक ना काय बाबा कपडे आणले पॅन्ट बघा किती मोठी आहे. जरा 2 फुट जरा कमी कर ना. नाही 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 मला बघ गेला आता भांडे कसं दीदीकडे गेला. अगं दीदी ऐक ना. दीदी आपल्या कार्यक्रमामध्ये दूध दिली. काटा रुपये गुणाला ह्याच्यात काटा रुपये गुणाला तर ती बोली नाही माझं सिरियल आहे मी सिरियल संपल्यावर बघेन. आता काय करावं. शेताच्या काकूकडे गेला. काकू पप्पा प्यानाने बघ ना खूप मोठी आहे जरा तू ना. काकांनी त्या काकूला मारले होते तिला भांडण झाली होती. ती त्याच्यावर टाकायला चल पहिले आला इथं मला सांगायला. त्या मुलं नाराज झाला. आपल्या बाहेर फुटीला पहिले बाहेर फुटी असायची ना फुटीला पॅन्टची हातवली ती आणि मुलगा गेला. आईने विचार केला माझा एकुलता एक मुलगा असू. मग आई पॅन्ट घेतो की 2 फुट कमी करतो आणि ठेवतो फुटीला. दीदी बोलली आता पण एकुलता एक भाऊ आहे काय करू थांबतो. परत गेली परत तिने पॅन्ट काढली आणखी 2 फुट कमी केली. शेताच्या काकूने विचार केला ह्याचा मी काम नाही केला पण उद्या हा दुकानावर जाणार नाही. असला तरी सांगेल मी नाही जाणार. परत ती आली तिने पण ती चड्डी घेतली आणि चड्डी ती 2 फुट चड्डीची कमी केली. आता बाप्या सकाळी उठला आंघोळ पाणी केली मस्तपैकी कपडे नाराज होता. चड्डी पण विचार केला दादा पण घेतात दादा पण घे नवीन आहे ना बस काय पाहिजे मला आणखी चला. गेला शर्ट घातला आंघोळ शर्ट घातला पॅन्ट घालायला गेला आणि बघतोय अरे एवढा मोठा चड्डा तर आम्ही चड्डम झाला कसा. मायबाप संसारात पण असाच आहे मायबाप की कधी नामतं कधी कमी होतं कधी नामतं कधी कमी होतं. पण संसारामध्ये कोणीही सुखी नाही मायबाप. आणि दशरथ राजा किती मोठे होते. सीतामाईला केलं तर दशरथ राजा आणि रामाला समजलं की आता वनवास आहे. वनवासाला रामराय गेले पण त्या वनवासामध्ये त्या अशोकवनामध्ये त्या झोपडीमध्ये राहून ती सीतामाई माझी जुगार जिंकली संसाराचा. दशरथ राजे एवढे श्रीमंत असून ते जुगार हारले मायबाप. म्हणून अहंकार हा करू नका मायबाप. अहंकार हा खूप मोठा आहे मायबाप. आपण अहंकाराकडे वळूया. याची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई ना आवडी हीच माझी सर्व जोडी. त्याला लगे मुक्ती धन संपदा साधू संग देईस बा. मायबाप की ते संगत कुणाची पाहिजे. संगत वाढत पाहिजे. आज या समाजामध्ये ज्याची संगत चांगली असेल ना आज या समाजामध्ये श्रीमंत करून सांगू की श्रीमंत असा व्यक्ती आहे की ज्याचा मुलगा निरव्यसनी आहे ना आणि परमार्थामध्ये थोडं त्याचा गुण असेल ना तर तो आयुष्यात माणूस सुखी असेल. आम्हाला बाप लक्षात ठेवा नाही बाप. विठ्ठला 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 तर माय बाप मी सांगत तुम्हाला होतो की संगतीमध्ये 2 प्रकार पडतात. एक संगत आणि दुसरी म्हणजे कुसंगत. आता एखाद्या व्यक्तीने जर चोरी केली तर भगवंताने आपल्या विषय आहे संगत आणि कुसंगत. तर मला सांगा
एखाद्या चोराने जर चोरी केली तर त्याचा पण पेपरला नाव येतो, आणि ज्याला पकडला तो पोलीस त्याचाही नाव येतो. पेपरला दोघांची नाव आले, एक चांगलं आणि एक वाईट. तर संगत एवढी महत्वाची आहे ना मायबाप. मला सांगा, वाल्या कोणी तो पण चांगला होता, पण ज्याने एक दृश्य पाहिलं की एक माणूस सुद्धा मारतो आणि त्याने बघून तर तेच केलं, त्या संगत चुकीची आली म्हणून वाल्या कोणी तो त्याने 7 रांजणे भरली होती. त्यानंतर अजामेला अंगुल्या जात नदीवर त्याने त्या एका वेशेच्या गल्लीकडे बघितला आणि मग ते पाहिलं आणि मग तो तिच्याकडे जाऊन तिला घरी घेऊन गेला. पिंजऱ्यामधला मास्तर खूप चांगला होता, पण संगत वाईट लागली म्हणून त्याच्या आयुष्याचा धक्का बोट झाला. पण ह्या संगतीमध्ये आपले डोळे आहेत ना, डोळे त्या 80% घातक आहेत माहिती. डोळे आणि आपला हा मन, तुम्ही जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत मन तुम्हाला काही सांगणार नाही. लक्षात ठेवा, मन काही कीर्तन सांगतात की मन मोठं आहे, पण मनापेक्षा तुमचे डोळे मोठे आहेत. मला सांगा, तुम्ही जर ही मूर्ती बघितली तर मूर्ती कशी आहे काय समजणार तुम्हाला कसली मूर्ती आहे. जेव्हा डोळ्याने आपण बघत नाही तोपर्यंत मन, जेव्हा आपण डोळ्याने पाहतो तेव्हा मन सांगतो तुम्हाला आता काय करायचं. आणि मनापेक्षा श्रेष्ठ आहे ते बुद्धी. मग बुद्धी, डोळे आणि मन हे 3 आपले खरे शत्रू आहेत, पण तितके चांगले आहेत माझ्या. रावणाला काय कमी होता, सोन्याची लंका होती, तुला बरंच सर्व माहिती आहे. पण माझ्या हनुमंतरायाने त्याची राख रांगोळी केली. मला सांग रावणा काय झाले, अकस्मात हे राज सर्वे बुडाले. जय जय समर्थ. संगत ही चांगली असावी मायबाप. एक लहान मुलगा होता मायबाप, पहिलीला होता, आणि त्याने शाळेमधून एक पेन्सिल चोरून आणली. आईला दाखवली की आई आई बघ मी शाळेतून पेन्सिल चोरून आणली, चोरून पेन्सिल आणली. आई म्हटलं आणलीस, ठीक आहे ठीक आहे. आणखी मोठा झाला, कंपास आणली. परत मोठा झाला आणि वस्तू आणत गेला. आणि एक दिवशी तो दरोडेखोर झाला आणि एका बँकेत दरोडा घातला आणि त्या मॅनेजरचा त्यांनी खून केला आणि त्या खुनामध्ये तो अटक झाला, त्याला फाशी झाली. फाशी देण्यापूर्वी त्याला विचारला तुझी शेवटची इच्छा काय आहे. तो म्हणाला की मला माझ्या आईशी भेटायचं आहे. आईला बोलवलं, आईच्या जवळ गेला. आई मला तुझी काय इच्छा शेवटची पूर्ण करू दे. तेव्हा त्या मुलाने आईच्या अशी जोरात कानाखाली पेटवली, आई खाली पडली. तुझ्या अरे मोठा तुला अक्कल आहे का, जिने वाढवलं तुला, जिने संस्कार केला तुझ्यावर मोठा केला, तिला तू कानाखाली मारलेस. म्हटलं जेज हीच कानाखाली देऊन पहिलीला असताना ती पेन्सिल आणली होती, त्याच वेळी जर तिने माझ्या कानाखाली मारली असती तर माझी ही आज अवस्था नसती आली. पण आज तिच्यामुळे मी आज फाशी जातोय. म्हणून संगत महत्वाची आहे. म्हणून तुकाराम मला सांगणार की संगत संतन की करते, संगत संतन की करते, संगत संतन की करते, संगत संतन की म्हणून मायबाप तुकाराम मला सांगतात की संत संगत देई सदा, संत संगत देई सदा, की आम्हाला संतांची संगत ते देवा. बाकी ज्यांची संगत घेऊन काय करायचं आहे आम्हाला फक्त संगत आहे, बाकी काही नाही. आणि तुम्हाला आपल्या हनुमंतरायांबद्दल सांगायला गेलो तर बरंच काही आहे. पण आज जे आपल्या भगवंताने आपल्याला हा मनुष्य रूप दिला आहे मायबाप, तर याचा वापर, ही जी संधी दिली आहे
की ज्याप्रमाणे अंधाच्या हातात कावळा सापडावा त्याप्रमाणे हा मनुष्य आपल्या हातामध्ये सापडला आहे. मनुष्य कोण असं म्हणताय, अरे मांजर आडवी गेली ना, काही मांजर की दिवस खराब जातो रे, दिवस खराब जातो. मी म्हणते एक ना अशा 100 मांजरी जाऊ द्या, दिवस खराब जाणार नाही. मला सांगा, भगवंताने सगळे प्राणी आडवे बनवले. बघा, वाघ आडवा, सिंह आडवा, कोल्हा आडवा, कुत्रा आडवा, जेवढा आडवा, उलटा, सगळे आडवे आहेत. पण एकच उभा केला तो म्हणजे हा माणूस. देवाने विचारलं, अरे माणूस हा एवढं घातक आहे ना, आडवा गेला ना गावचा सप्ता बंद करू शकतो इतका माणूस आडवा आहे. नाही डोक्याला हात लावून एकच उभा केला तो पण असा जन्माला आला रे, असा जन्माला आला नाही बाप. मी म्हणून सांगतो की नामस्मरण हे खूप महत्वाचं आहे. हनुमंतराने तुम्हाला उदाहरण सांगतो. जेव्हा सीतामाईला लंकेतून घेऊन आले तेव्हा सीतामाई, राम, लक्ष्मण उभे होते, सर्वांना प्रसाद वाटत होते. आणि प्रसाद वाटता वाटता सर्वांना जांबुवंत आणि वगैरे सर्वांना दिलं. पण हनुमंतरायांना काहीच दिलं नाही. हनुमंतराय वाट बघतात की माझा रामराय आता मला बोलवे, आता मला माझा रामराय बोलवे, आता मला माझा रामराय बोलवे. त्याला बोलवत नाही. सगळं प्रसाद रागाला म्हणून त्याने थोडासा पुढा आला. आपण त्या फोटो काढताना पुढे येतो असे की फोटो निघतो असं पुढा आला. रामाला दिसले पण रामाने एकदम मान खाली घातली. ती गेला होता. मग सीताबाई म्हणाले, हनुमंत विचार केला की एवढं करून माझ्यावर शिवच देणच नाही, मला इथं काय थांबून फायदा. मी निघाला होता. हनुमंताला गदा घेऊन निघाले. आवाज आला, हनुमंता. सीताबाईने आवाज दिला. अरे रे सीताबाईने आवाज दिला. तू झाला आला. बोला सीताबाई बोला. अरे तुला कसं विसरून दे, तेच मला माहित होतं. पण माझा भगवंत मला विसरलाय, पण तुम्ही नाही विसरला सीताबाई. मला पण प्रसाद हवाय. हे प्रसाद तर संपलंय, प्रसाद संपलंय. हे काम तर थांब. सीताबाईंच्या गळ्यात मोत्याचा असा मोठा हिरे एवढा एक हिरा, असे चढीदार हिऱ्यांचा हार होता असा मोठा. तो हनुमंतरायाच्या गळ्यामध्ये टाकला. हनुमंतराय खूप झाले. हनुमंतराय गेले बाहेर. सीताबाई रामराय म्हणाली, बघा कसा माझ्या पक्षात घेतला मी. हो का, थांब फक्त 5 मिनिटं थांब. हनुमंत आहे लक्षात घेऊ. चला बाहेर आवाज आला. खायला बसला जरा. एक सांगा जरा, सीतामाई 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 वाढत आला. काय म्हणलं कायदा, अहो तुम्ही जो गेला मोत्याचा हार आहे ना, तो हनुमंताने बोलून टाकला. तो काय बोलव त्याला. हनुमंताला आले. अरे हनुमंता, तुला एवढा जडी आणि असा रत्नाचा जो हात दिला तो फोडून टाकलास का बरं, का फोडलास. सीतामाई त्यांनी काय उत्तर दिलं आहे का. सीतामाई, त्या मोत्यामध्ये माझा राम शोधत, रामच मिळाला आहे तर त्या मी हाराचा काय करू. बोला पवन सुत हनुमान की विठ्ठला विठ्ठला राम नाम हे हनुमंताचा ध्येय आहे मायबाप. हनुमंतरायांचा ध्येय आहे मायबाप. हनुमंतराय कुणाचा अवतार आपल्या सर्वांना माहीत आहे. रामनवमी झाली, आता उद्या हनुमान जन्म आहे मायबाप. हनुमान जन्म म्हणजे भोलेनाथांचा अवतार. करू आरती शिवाला, नीलकंठ नाम जाला.
भगवंताचा अवतार म्हणजे स्वतः हनुमंतराया. हनुमंता हनुमंता तूच माझा माता पिता. हनुमंता हनुमंता तूच माझा सखा जीवा. हनुमंता हनुमंता तूच माझा अन्नदाता. भीमरूपी महारुद्रा भद्र हनुमान भद्र हनुमान मारुती बळारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना संतकारी दुःखहारी दूत वैष्णव नायका दीनानाथा हरी रूपा सुंदरा जगदंतरा. हनुमंताचं रूप आणि आज विश्वामध्ये एक असा हनुमंत भगवंत आहे की तो ब्रह्मचारी आहे. आपण म्हणतो की नमो गजानन नमो हनुमान. तुला माहिती आहे ते अभंग. गजानन म्हणे मी शिवाचा बच्चा. हनुमान म्हणे मी रामाचा शिष्या. गजानन म्हणे मी रिद्धी सिद्धीदारी. हनुमान म्हणे मी बाल ब्रह्मचारी. हनुमंतराय एक विशाल आणि तेजस्वी रूप आहे बाबा. त्यांच्याबद्दल सांगावं गेलं तर खूप खूप आहे बाबा. आमचं वाक्य जास्त मी करत नाही. आम्ही आहे ना आरती कीर्तनमध्ये. आता सकाळी 11 वाजता फोन केला यांनी की या तुम्ही म्हणून तर मी आलो. का असेल समजून घ्या मायबा. आपला लेकरू आहे मी. आता चुकेन तर पुढे शिकेन. बरोबर आहे ना. माझे बाल म्हणजे माझ्या मामाचा गाव सगळं. मी इथेच शिकेन आणि इथेच मोठा होईल. बाल पण मला इथेच गेलं माझं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
जाता जाता मी एवढंच सांगेन मायबाप की सांगितल्याप्रमाणे जर मी मित्रामध्ये सांगतो मायबाप की तुम्ही जगाला घाबरू नका पण आपल्या कर्माला घाबरा मायबाप, आपल्या कर्माला घाबरा. अरे देव दयाळू आहे, देव तुम्हाला एखाद वेळा माफ करेल, पण कर्म जेव्हा वसुलीला येतात ना मायबाप तेव्हा तिथे कोणाचाही वशिला चालत नाही मायबाप, कुणाचाही वशिला चालत नाही. एकदा भीष्माचार्य सरपंच पडले होते, असे बाणांवर पडले होते मायबाप. एक 5 मिनिटं कान देऊन ऐका मायबाप, की मला कर्मकांड सांगतो मायबाप मी 10 मिनिटात. ही कर्म काय असतात? भीष्माचार्य त्या बाणावर पडले होते, त्यांना काय होतं की जोपर्यंत ते स्वइच्छेने बोलत नाही की मला जेव्हा मरण पाहिजे तोपर्यंत ते प्राण सोडू शकत नाही. इच्छा मरण ते बाणाला झोपले होते, आपण सर्वांनी महाभारत पाहिलं आहे. पण ते आता मरण ते मारणारच होते, पण त्यांना मरण जोपर्यंत स्वइच्छा नाही तोपर्यंत ते कित्येक वर्ष त्या बाणाला झोपू शकले असते. पण त्यांनी सांगितलं की मला मरता मरता फक्त भगवान श्रीकृष्णाला मला भेटायचं आहे. मला ठीक आहे, भगवान श्रीकृष्ण सांगितलं की तुम्हाला बोलवलं आहे. भगवान श्रीकृष्ण आले, प्रणाम केला, बोला काय तुमची इच्छा आहे? तुमची इच्छा काय मी पूर्ण करतो, पण प्राण ही तुमची इच्छा आहे. देवाने मला सांग देवा, मी माझ्या आयुष्यामध्ये कुठला पापच नाही केलं तर मला एवढी मोठी पापाची शिक्षा का दिली आहे? का दिली मला एवढी पापाची शिक्षा? मी काय एवढं केलं? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे बघा तुम्हाला माहित आहे, आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या हातून कधी कधी न जाणं पाप होतात. एखादी मुंगी जाते आपला सहज पाय पडून आपली चुकी नसतो, अशी कितीतरी पाप होतात. पण भीष्माचार्य बोलले की देवा मी आयुष्यामध्ये कुठला पापच नाही केला तर मला या बाणाच्या शिलेवर का झोपवलं? तेव्हा भगवान म्हणाले तुमचं पाप काय आहे ते मी सांगतो. पापाशिवाय तुम्हाला कर्म हे भेटणार नाही. तुमचं पाप काय सांगतो की तुम्ही जेव्हा रथातून येत होता ना एक दिवशी, सहज न झालं तुम्ही तुमच्या त्या बाणाच्या टोक्याने एका सडाला मारला आणि त्या सडाला त्या बापलीच्या काट्यावर सोडून दिला आणि तो सडा कित्येक दिवस त्या बापलीच्या काट्यावर झोपून होता आणि तडफडून मेला. त्याची तुम्हाला कल्पना नाही, पण भगवंताकडे सर्वांना न्याय आहे. तेव्हा
भीष्माचार्य म्हणाले, देवा धन्य आहे, देवा तुझी दिला धन्य आहे, देवा तुझी दिला धन्य आहे. म्हणून समाजाने तुम्हाला काही नाही करता तरी करू नका, पण कुणाचा वाईट चित्तू नका, मायबाप वाईट चित्तू नका. आज या समाजामध्ये आता तुम्हाला 2 मिनिटं सांगतो की या समाजामध्ये आज गर्भ जे होतात ते मुली बाबा ते पाळणं हे खूप चांगलं आहे. पुन्हा आपल्याला म्हणतात आज भारताला भारताचा जगात 1 नंबर लागतो मायबाप. अहो त्या महाराष्ट्रामध्ये जर मुलगी झाली तर हातीवर बसून साखर वाटण्याची प्रथा आहे. पण आज मुलगी तुम्हाला नको मायबाप, का मुलगी नको तुम्हाला? अरे दोन्ही संसार चांगलं करते ती मुलगी, तुम्हाला मुलगी का नको? आज मुलीच्या भावना गर्भामध्ये असताना एखाद्या आई गर्भपात करायला निघते ना, मायबाप ताण देऊन ऐका 2 मिनिटं. आता कीर्तनामध्ये ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. भगवंत म्हणे माझे नामस्मरण करा, पण तुमच्या अगोदर वागणं बदला, तेव्हाच तुम्ही माझं नामस्मरण करा. एखादी आई गर्भपात करायला जाते, तिची इच्छा नसते, पण नवरा सासू तिच्यावरती प्रेशर टाकतात, बळजबरी तिला ते गर्भपात करायला लावतात. आणि जेव्हा ती आई गर्भपात करायला जाते ना, तेव्हा त्या पिंडात ते मुलीचं बाळ काय म्हणतं माहिती आहे मायबाप? 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या हो घाई. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या हो घाई. तुझ्या वंशाच्या दिव्या पायी नको पंती विजवाई. उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग. ती मूल छोट्या पिंडीच्या भावना सांगतात, उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग. माझ्या चिमुकल्या कानानी तुझी कुजबुज ऐकू येई. माझ्या चिमुकल्या कानानी तुझी कुजबुज ऐकू येई. तुझ्या वंशाच्या दिव्या पायी नको पंती विजवाई. तुझ्या वंशाच्या दिव्या पायी नको पंती विजवाई. अहो मुलगी सर्वांनाच होत नाही, कन्या त्या सर्वांच्या नशिबात नसतं मायबाप. प्रत्येकाला मुलगा हवाय, मला मान्य आहे मुलगा हवाय, पण मुलगी नसेल तर मुलगा कुठला होईल मायबाप? तर प्रत्येकाने समजून जा मायबाप की हा भ्रष्टाचार, अत्याचार, बलात्कार यापासून तुम्ही दूर राहा मायबाप. आणि शिकत संता पुन्हा सांगतो मायबाप की कोण दान धर्म करत असेल त्याला दान धर्म करू द्या, पण त्याला अडवू नका. कुणाची भांडण चालली असेल, तुम्हाला मिटवता नाही तर मिटवू नका, पण त्याच्यामध्ये दुःख मात्र ओतू नका. अरे भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. अरे भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तुम, कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. विठला 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 आजचा मी अभंग होता आपला की हेची दादा देगा देवा तुझा विसरण बाबा. तुन गाई ना आवडीच माझी सर्व जोडी. देवावर तुम्ही असं मागा की त्याचा काहीतरी आपल्याला या आपल्या नरदेहाला या देहाला याची प्राप्ती होईल मायबाप. आहे हा मनुष्याचा आयुष्य आपल्याला पुन्हा नाही मायबाप. मग पुन्हा मी तुम्हाला 10 वेळा सांगतो की आई वडिलांची सेवा करा, या धर्माची सेवा करा.
माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण आपल्याकडे वेळ नाही बाबा. पुन्हा कधी आलो तर मी बरंच काही बोलू. आज मला वाटतं आई वडिलांच्या ह्या निमित्ताने हे कीर्तन ज्याने ठेवलं होतं, तर त्यांच्या आई वडिलांच्या आत्म्यातील शांती लाभो ही ईश्वरच्याने प्रार्थना करतोय. आणि असं त्याने हे कीर्तन ठेवलं, मला वाटतं हे खूप चांगलं आहे. आपण इकडं तिकडं पैसे खर्च करतो, पण कधीतरी या मंदिरामध्ये कुठल्या तरी तुम्ही पूजा करा, काही करा, कीर्तन ठेवा. आम्हाला नका बोलू, पुन्हा नाही बोलवा, पण हे परमार्थी आज या जगामध्ये हे परमार्थ जर परमार्थी असेल ना, तोच या जगामध्ये करू शकतो बाप, नाहीतर कोणी करू शकत नाही. म्हणून धर्म सांभाळा. आपण हा शाळेमध्ये शिकलो की घरात एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगीचे दीन अतिक. आपली जी कविता आहे मायबाप, ते आपण लहानपणी शाळेमध्ये शिकलो, आणि त्याचप्रमाणे आई वडिलांची सेवा करा. नाहीतर आपण आज कुठे तिरुपतीला, उद्या कुठं जातो इकडे तिकडे, पण इकडे घरा आई 10 दिवस फक्त आई औषधाची बॉटल नाही. देव पाहण्यास गेलो पंढरपुरात, पण मला नाही ठाव माझा विठोबा घरात. म्हणून आई वडिलांची सेवा करा, गाईची सेवा करा. आणि माझं एक कीर्तन मी आता समाप्त करतोय. म्हणून मुलाबाला देव तुकाराम सांगतात, त्याची दान दे गा देवा, दान दे गा देवा. तुमच्या आशीर्वादानं, भगवंताच्या आशीर्वादानं इथे मला करण्याची जी संधी लाभली, त्यामुळं कष्टी आपले श्रोतेवर्ग आणि भगवंत याचे मी खरंच मनापासून ऋणी आहे. भगवंताकडे फक्त मला एकच मागणी करा की देवा, माझी अशीच प्रगती होत जाऊ दे, हे तुमचे फक्त आशीर्वाद मला पाठीशी द्या. बाकी मला काही नको बाबा, तुमच्या मोठ्यांचे आशीर्वाद जर माझ्यासोबत असतील तर मी आज कुठेही जाऊ शकतो. आज मी कुठेही कीर्तन गेलो तरी एक प्रश्न विचारतात की तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि गावाचं नाव. आपल्या गावाचं नाव कसं होतं, आपल्या या रायगड जिल्ह्याचं नाव कसं होत आहे, तेवढा मी प्रयत्न करेन. आणि पुन्हा एकदा मी त्या भगवंतासमोर वंदन करून माझ्या या कीर्तनाला मी समाप्ती देतो.
बंद कर 2 मिनिटं बंद करते.